हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार, हो की नाही? चला तर मग आज आपण आपल्या सेकंड चॅप्टरला कंटिन्यू करूया. आपण ह्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं हेल्थ, देन डिसीज नंतर टाईप्स ऑफ डिसीजमध्ये आपण त्याचे प्रकार पाहिले अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये क्रोनिक डिसीज, ॲक्यूट डिसीज होते आणि नंतर अकॉर्डिंग टू रिझन्समध्ये अजून दोन प्रकार होते, हेरेडिटरी डिसीजेस अँड ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजमध्ये अजून दोन होते प्रकार, ते होते इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ह्याबद्दल आपण माहिती पाहिली होती. नंतर आपण काही इन्फेक्शियस डिसीज पाहिले होते, ट्युबरक्युलोसिस, हिपॅटायटिस, डिसेंट्री, कॉलरा, टायफॉईड ह्याबद्दल आपण पाहिलं होतं. नंतर सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेजमध्ये डेंग्यू, नंतर आपण स्वाईन फ्लू बघितला आणि एड्स ह्याबद्दल माहिती पाहिली होती. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स आणि नॉन इन्फेक्शस डिसीजेस आता आपण चालू केलेले आहेत. त्यात आपण कॅन्सर देखील पाहिला आणि डायबिटीज ह्या आजाराबद्दल माहिती घेतली. आज आपण बघणार आहोत हार्ट डिसीज. हार्ट डिसीज हा सुद्धा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. हार्ट डिसीजचं प्रमाण सध्या फार वाढलेलं आहे मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे हार्ट डिसीजबद्दल माहिती असणं आपल्याला फार गरजेचं आहे की त्याचे सिम्पटम्स काय असतात किंवा तो कशामुळे होतो हे माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांनाच नाही तर तुमच्या पालकांना देखील माहीत असणं गरजेचं आहे. चला तर आपण माहिती बघूया. इफिशियन्सी ऑफ द हार्ट decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrients supply to the heart muscles. आता ह्याचा अर्थ काय मित्रांनो, की हार्ट हे आपल्या बॉडीचं फार महत्त्वाचं ऑर्गन आहे आणि हार्ट काय काम करत असतं माहिती तुम्हाला, आपल्याला पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करत असतं, तसंच ऑक्सिजन आणि न्यूट्रन देखील सप्लाय करत असतं. आणि कशाद्वारे तर व्हेन्स असतात आपल्या बॉडीमध्ये, त्या व्हेन्सद्वारे तो आपल्याला हार्ट ब्लड प्युरिफिकेशन देखील करतं, म्हणजे रक्त शुद्धीकरणाचं काम करत असतं हार्ट आपल्या बॉडीमध्ये. आणि नंतर ते ब्लड पूर्ण बॉडीला सप्लाय करण्याचं काम देखील हार्ट करत असते. तर त्याच्या प्रोसेसमध्ये जेव्हा हार्टवर प्रेशर येतो, केव्हा प्रेशर येतो, जेव्हा एखादी व्यक्ती फार लठ्ठ असेल आणि जेव्हा ते फॅट्स तयार होतात बॉडीमध्ये आणि हे फॅट्स त्या ज्या व्हेन्स आहेत ब्लड वाहून नेणाऱ्या, त्या ब्लड्सवर ते फॅट्स बसतात आणि मग त्यामुळे हार्टला त्याचं काम करण्यासाठी अडचण येते, त्याच्यावर प्रेशर येतो. ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स सप्लाय करते हार्ट. तेव्हा कधी कधी काय होतं की ह्या ज्या व्हेन्स आहेत त्या ब्लड ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या, त्यांच्यावर हे जे फॅट्स जमा होतात, त्यामुळे काय होतं की तो जाम होतो, त्या व्हेन्स जाम होतात आणि मग त्याच्यामुळे हार्टवर प्रेशर येतो आणि मग प्रेशर आल्यानंतर एक असा स्ट्रोक येतो, एक अशी कंडिशन येते हार्टची, तर तेव्हा आपल्याला अटॅक येऊ शकतो. कारण तेव्हा हार्ट त्याचे काम करण्यामध्ये पूर्ण हतबल झालेला असतो मित्रांनो, आणि म्हणून अशा कंडिशनमध्ये आपल्याला हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. ओके, लक्षात येते. ड्यू टू धिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लीड्स टू स्ट्रेस ऑन इट. आणि ह्याच्यामुळेच काय होतं की एफिशियन्सी म्हणजे काय, कमकुवतपणा. जेव्हा हार्टमध्ये हा कमकुवतपणा येतो की तो ब्लड सप्लाय करायला, ऑक्सिजन सप्लाय करायला आणि न्यूट्रिएंट्स सप्लाय करायला जेव्हा कमकुवत पडतो, तेव्हा हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क. त्या हार्टला खूप मोर वर्क करावं लागतं जरी त्याच्यावर स्ट्रेस येतो. धिस मे कॉज हार्ट अटॅक. याचाच अर्थ काय की ते हार्ट अटॅकला कारणीभूत असतं. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. जेव्हा एखाद्याला हार्ट अटॅक आलेला असतो, तेव्हा त्या व्यक्तीला इमिजिएट म्हणजे लगेच तात्काळ डॉक्टरकडे नेणं गरजेचं असतं आणि योग्य तो उपचार करणं गरजेचं असतं मित्रांनो.
आता पुढे बघूया, ह्या हार्ट डिसीजबद्दल आपल्याला पुढे अजून डीपमध्ये माहिती आहे. इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये आपल्याला एवढीच इथे प्राथमिक माहिती दिलेली आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला, वन शुड नॉट इग्नोर दीज सिम्पटम्स. जर एखाद्या व्यक्तीला हे सिम्पटम्स दिसत असतील तर त्याने त्याच्यावर दुर्लक्ष करणं योग्य नाही आहे. कोणते सिम्पटम्स ते बघूया. सिव्हिअर चेस्ट पेन्स, असह्य अशा वेदना होणे छातीमध्ये, हे महत्त्वाचं लक्षण आहे हार्ट अटॅकचं. नंतर पेन्स इन शोल्डर, नेक अँड आर्म्स, आपल्या शोल्डरमध्ये, खांद्यांमध्ये, मानेमध्ये आणि हातांमध्ये खूप वेदना होणे, पेन्स होणे. नंतर क्रॅम्प्स इन हँड, म्हणजे हात आखडणे. शिवाय अनइझीनेस, म्हणजे काय, अस्वस्थता वाटणे किंवा खूप घाम येणे, दरदरून घाम येणे. नंतर ट्रेमर्स म्हणजे काय, झटक्यासारखं येणे त्या व्यक्तीला. तर असे जे सिम्पटम्स दिसत असतील तर तेव्हा समजून घ्यायचं मित्रांनो की ह्या व्यक्तीला हार्ट अटॅक येत आहे किंवा येणार आहे, हे समजून घ्यायचे आणि तात्काळ त्या व्यक्तीला डॉक्टरकडे नेणं गरजेचं आहे. कधीकधी काय होतं की आपल्याला आजाराची माहिती नसल्यामुळे समोरच्या व्यक्तीला अटॅक येत असतो तरी आपल्याला ते समजत नसतं, कारण आपल्याला माहिती नसतात लक्षणं, आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र उशीर झालेला असतो मित्रांनो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि तुमच्या पालकांसाठी देखील उपयुक्त आहे. ओके, पुढे आहे रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक कशामुळे येतो ते बघायचं आहे आपल्याला. स्मोकिंग, अल्कोहोलिझम, ऑब्वियसली जर धूम्रपान करत असेल कोणी किंवा अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान करत असेल तर त्यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. नंतर आहे डायबिटीजच्या पेशंटला सुद्धा धोका असतो हार्ट अटॅकचा. नंतर हायपर टेन्शन, तुम्ही अति प्रमाणात टेन्शन घेत असाल, स्ट्रेस घेत असाल कसला, तर ते सुद्धा हार्ट अटॅकसाठी कारणीभूत असतं. नंतर आहे ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणा. तुमच्या अंगी जर कोणी जर लठ्ठ असेल तर त्या व्यक्तीने ताबडतोब ते लठ्ठपणा कमी व्हावा ह्यासाठी प्रिकॉशन घेणं किंवा त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. नंतर आहे लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज. तुम्ही जर शारीरिक व्यायाम करत नसाल तर त्यामुळे देखील तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता असते. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. तर तुमच्या आजी आजोबांना, आईवडिलांना जर हा त्रास असेल तर कदाचित तुम्हालासुद्धा हा त्रास होण्याची शक्यता असते, दाट शक्यता असते. नंतर आहे मेंटल स्ट्रेस म्हणजे काय, मानसिक तणाव. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की हेल्थची डेफिनेशन काय आहे की फिजिकल आणि मेंटल फिट असणं म्हणजे हेल्थ असतं, आणि तुम्ही जर मेंटल स्ट्रेस घेत असाल तर हार्ट अटॅकला हे सुद्धा खूप कारणीभूत असतं. नंतर आहे अँगर, राग करणे. छोट्या छोट्या गोष्टीला तुम्ही जर राग करत असाल, चिंता करत असाल तर ते सुद्धा मोठं कारण होऊ शकतो हार्ट अटॅकसाठी. नंतर आहे एन्झायटी म्हणजे तुम्ही जर स्ट्रेस वाढला खूप तर राग करत असाल, तुमचं वागणं बदललेलं असेल, तुमची जी स्ट्रेस लेवल आहे, टेन्शन घेण्याची लेवल ती खूप अति प्रमाणात वाढणे, त्याला एन्झायटी असं म्हणतात. ह्या सगळ्या कारणांमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो मित्रांनो. तर आपल्याला कळले की ह्या कोणत्या कारणांमुळे होतो, की तुमच्यापैकी कोणी असेल किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी, रिलेटिव्सपैकी कोणी असेल तर प्लीज त्यांना सांगा, आणि हे जे सिम्पटम्स आहेत हे नसावे तुमच्यामध्ये, हे बघा. पुढे आहे आपल्याला पुढे दिलेलं आहे हार्ट डिसीजचे जे उपाय आहेत, इलाज आहेत, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. पहिला आहे एन्जिओप्लास्टी, नंतर दुसरा आहे बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, नंतर हार्ट ट्रान्सप्लांट, नंतर इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट्स, इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. हे जे आहेत हार्ट डिसीजचे उपाय आहेत. एखाद्याला हार्ट डिसीज हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून हे इलाज केले जातात. ह्याबद्दल मी मागे बोलली तुम्हाला, 9वी 10वीला आपल्याला डीपमध्ये अभ्यास आहे, ही फक्त तुम्हाला प्राथमिक माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. आता पुढे आपण बघणार आहोत. इथे दिले ऑलवेज रिमेंबर ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक डिसीजला हे सायंटिफिक रिझन असतं.
Diseases do not occur due to divine curse or hating by anyone. म्हणजे इथे म्हटलेलं आहे मित्रांनो की हे जे डिसीज होत असतात आपल्याला ते काय कुणाच्या शापामुळे किंवा कोणी द्वेष केला म्हणून होत नसतात, तर त्यामागे सायंटिफिक रिझन असतं. डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. हे जे डिसीज असतात ते जर प्रॉपर ट्रीटमेंट जर घेतली तर बरे होऊ शकतात. तर कोणाला वाटते की आपण मंत्र म्हणावे किंवा म्हणजे पूजापाठ करतात कोणी कोणी आजारातून बरे होण्यासाठी, तर हा योग्य मार्ग नव्हे मित्रांनो. तर योग्य मार्ग आहे मेडिकल ट्रीटमेंट, हा योग्य मार्ग आहे त्यासाठी. ओके, लक्षात येतं एवढं? चला तर आता पुढचा भाग बघूया आपण. आता आपण बघणार आहोत मिसयूज ऑफ मेडिसिन्स, म्हणजे काय, औषधींचा गैरवापर. आता औषधी मित्रांनो आपल्याला बरे होण्यासाठी असतात, त्या आपल्याला आजारातून बरे करण्यासाठी असतात, पण त्यांचा अतिप्रमाणात जर वापर केला तर आपल्याला हानिकारक देखील त्या असतात. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला की एखाद्या व्यक्तीने त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर जेवण केलं तर काय होईल मित्रांनो. जर 2 चपाती खाण्याची कॅपॅसिटी आहे त्याची, तुम्ही बघा तुमची जर 2 चपाती खाण्याची कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही रोज 4 चपाती खाल्ल्या, आज सकाळी खाल्ली संध्याकाळी खाल्ली, हो की नाही, तर काय होईल तुम्हाला, तर त्याचं अजीर्ण होईल, तुम्हाला ॲसिडिटी वाढेल, त्रास होईल आणि आजार होतील, तुम्हाला डिसेंट्री होईल, हो की नाही. मग हे असं का होतं की त्याचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे झालं. अन्न हे तारतं आणि मारतं देखील, हे माहिती आहे आपल्याला. अन्नामुळेच आपण जगतोय, पण ते जर अतिप्रमाणात घेतलं तर ते अन्न आपल्याला मारायलाही कमी करणार नाही मित्रांनो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा वापर हा योग्य प्रमाणातच करणं योग्य आहे. बघा इथे दिलेले, समटाईम्स पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. काही वेळेला व्यक्ती काय करतात, काही बहुतेक जण करतात की आपल्याला ताप आला, सर्दी आला तर ते डॉक्टरकडे न जाता सरळ मेडिकलवर जातात आणि गोळी घेतात, विचारतात की मला ताप आलेला आहे की त्यासाठी मला गोळी द्या किंवा सर्दीसाठी गोळी द्या. पण हे योग्य नाही मित्रांनो. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन्स मे इफेक्ट अवर बॉडी. आणि हा जो ओव्हरडोस आहे आपल्या मेडिसिन्सचा, तो आपल्या बॉडीवर इफेक्ट नक्कीच करेल, ॲफेक्ट करेल, तो परिणाम करेल. फॉर एक्झाम्पल ओव्हरडोस ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. बघा पेन किलर, आता जे कामाला जाणारे लोक आहेत किंवा कोणी जे वयस्कर आहेत अबाऊ 40-45, तर त्यांना अंगदुखीचा त्रास होत असतो किंवा जॉईंट्स दुखत असतात, तर ते काय करतात की चला माझं अंग दुखतं आहे, पेन किलर घ्या. आज जेवण झाल्यावर घेतली, सकाळच्या वेळेला, रात्री पण जेवण झाल्यावर घेणार. किंवा डोकेदुखीसाठी पेन किलर घेतात आणि मग हा ओव्हरडोस होत राहतो. रोज जेव्हाही अंग दुखलं तेव्हा ते त्या गोळ्या घेत असतात. आणि मग ह्याच्यामुळे काय होत असतं मित्रांनो की आपली जी नर्वस सिस्टीम आहे, विचार करण्याची शक्ती, ती खुंटीत होते, याच्यावर परिणाम होतो असतो. नंतर एक्सक्रेटरी सिस्टीम, ह्यामध्ये काय होतं की आपल्याला डिसेंट्री व्हायला लागेल. नंतर लिव्हर खराब होतं. आता ह्या मेडिसिन्स म्हणजे काय, त्या ड्रग्स आहेत एक प्रकारे. जसं अल्कोहोलिझम म्हणजे मद्यपान केल्यानंतर लिव्हर खराब होतं, ड्रग्स घेतल्याने लिव्हरला त्रास होतो, तसे ह्या मेडिसिन घेतल्याने सुद्धा लिव्हर खराब होऊ शकतं. एखाद्या मेडिसिनचा ओव्हरडोस हानिकारक असू शकतो. जसं पेनकिलर आहे कॉम्बिफ्लेम ही मध्यम वयाच्या व्यक्ती घेत असतात त्या पेनकिलर म्हणून, तर त्यांच्या कॉम्बिफ्लेम ही फार हानिकारक अशी मेडिसिन आहे. जेव्हा डॉक्टर देतील तेव्हाच ती घेणं योग्य आहे. डॉक्टरला न विचारता घेतलं तर तिचा नक्कीच वाईट परिणाम होतो मित्रांनो. नंतर ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉयझिया. आता बघा काही जणांना वाटतं की आपणच डॉक्टर आहोत, आपल्याला सगळं समजतं की कोणत्या आजारासाठी कोणत्या मेडिसिन घ्यायच्या आहेत हे त्यांना कळतं, असं त्यांना वाटत असतं. आणि मग ते काय करतात, अँटीबायोटिक्स देखील घरात आणून ठेवतात आणि कोणत्याही आजाराला सर्दी झाली तर सर्दीची गोळी आणि सोबत अँटीबायोटिक असं ते घेत असतात. ताप आला किंवा अंगदुखी राहिली,
वेगळे काही आजार, तर त्यासाठी अँटीबायोटिक घेतात. पण त्या अँटीबायोटिक्समुळे सुद्धा आपल्याला नॉझिया म्हणजे काय, मळमळ होणे, स्टमक ॲक म्हणजे काय, पोटात दुखणे, पोटाचे आजार वाढू शकतात, डिसेंट्री वाढू शकते, रॅश येऊ शकतात आपल्या बॉडीवर, ओरखडे येऊ शकतात, व्हाईट पॅचेस ऑन टंग, आणि आपल्या जिभेवर फोड येऊ शकतात, किंवा तोंडामध्ये आपल्याला रॅशेस येऊ शकतात, हो की नाही. त्याला आपण मराठीत तोंड येणं म्हणतो, हो की नाही. फोड वगैरे येतात. तर हे सगळे प्रकार कशामुळे होतात, मेडिसिन्समुळे होत असतात. त्यामुळे मेडिसिनचा मिसयूज करणं फार हानिकारक आहे मित्रांनो. आता आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया, जेनेरिक मेडिसिन्स. त्याआधी क्वेश्चन आहे तो बघू. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस अँड विच वन? गरीब जे लोक आहेत त्यांना ही औषध विकत घेणं परवडत नाही, ते विकत घेऊ शकत नाही. तर मग अशा वेळी त्यांच्यासाठी काय पर्याय उपलब्ध असतील किंवा आहेत आणि कशा प्रकारचे, हे आपल्याला बघायचं आहे. आणि हा टॉपिक आहे जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्स म्हणजे काय? जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन्स. जनरल मेडिसिन्स म्हणजे काय? सामान्य औषधं. मित्रांनो, जेव्हा आपण मेडिकलवर औषधे घ्यायला जातो, बऱ्याच वेळा तुम्हालाही अनुभव असतील, तर एक साधी टॅबलेट गोळी 10 रुपयाची, 8 रुपयाची असते, किंवा मग टॅबलेट 50 रुपयापासून 100 रुपयापर्यंत, किंवा कधीकधी तर काही मेडिसिन्स तर 500च्या वर देखील असतात. पण ज्या लोकांना एक वेळेचं जेवण मिळणं मुश्किल असतं, अशा लोकांना ह्या महागड्या औषधी घेणं परवडत नसतं मित्रांनो. अशा वेळेला ते त्यांचं जे प्रिकॉशन असतात आजाराबाबत, किंवा जे त्यांचे उपचार असतात ते त्यांना करणं अवघड होऊन जातं. मग अशा लोकांसाठी शास्त्रज्ञांनी तसेच सरकारने देखील त्यांचा विचार केला आणि मेडिसिन तयार केली, आणि तीच ही जेनेरिक मेडिसिन आहे किंवा जेनेरिक औषधी आहेत. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. आता ह्या ज्या औषधी आहेत त्या विदाऊट पेटंटने निर्माण केल्या जातात, त्यांना पेटंट नसतं. आता तुम्ही म्हणणार पेटंट म्हणजे काय? तर जर एखाद्या व्यक्तीने औषधी शोधली, समजा एखाद्या व्यक्तीने औषध शोधलं, ते तापावर असेल किंवा सर्दीवर किंवा खोकल्यावर असेल, आणि त्या पेटंटनुसार ते औषध जर बनवलं तर ते तापावर कार्य करत असतं, तापावर काम करत असतं, तर ती व्यक्ती ह्या मेडिसिनचे पेटंट स्वतःच्या नावावर बनवत असते. त्या व्यक्तीने ते निर्माण केलेलं असं म्हणून त्याच्या नावाने ते पेटंट असतं, कारण त्याने स्वतः ती मेडिसिन तयार केलेली असते म्हणून. मग विज्ञानात ज्याने शोध लावला एखाद्या वस्तूचा, त्याच्या नावाचं ते पेटंट बनवलं जातं. हे माहिती आहे का तुम्हाला? माहिती नसेल तर माहिती करून घ्या. तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन याबाबत माहिती बघू शकतात. जी कंपनी हे मेडिसिन विकेल किंवा बनवेल, ती कंपनी ह्या पेटंटच्या मालकाला पैसे देत असते मित्रांनो. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर पेटंट म्हणजे काय, तर तो माझा हक्क आहे. माझ्या परवानगीशिवाय ह्या पेटंटपासून कोणीही मेडिसिन तयार करू शकत नाही किंवा विकू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? ओके. मग हे जे पेटंट आहे, ह्या पेटंटनुसार ज्या औषधी निर्माण करतात कंपन्या, त्यांना खूप खर्च येत असतो मित्रांनो, आणि म्हणूनच आपल्या ह्या औषधी फार महागड्या आहेत आपल्या इंडियामध्ये. पण हे जे जनरल मेडिसिन्स आहे, ह्या तयार करताना पेटंट वापरलेला नाही आहे. विदाऊट पेटंट औषधांची निर्मिती आणि वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन, तर हे औषधांची निर्मिती आणि वितरण केलेलं आहे कोणत्याही पेटंटशिवाय. ओके, लक्षात येत आहे का? दीज मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वालिटी विदाऊट ब्रँडेड मेडिसिन्स. आता हे ज्या औषधी आहेत, ह्या ज्या ब्रँडेड औषधी आहेत त्यांच्याच दर्जाच्या असतात. ह्या मेडिसिन लो लेवलच्या जरी हिशोबाने बनवलेल्या असतील, त्यांच्यासाठी बनवण्यासाठी जरी खर्च कमी झालेला असेल, पण त्यांचा परिणाम मात्र ज्या चांगल्या ब्रँडेड मेडिसिन्स आहेत त्यांच्या एवढाच असतो. येते लक्षात?
Production cost of these medicines is very low due to fewer expenses on research as their formula is readily available. आता ह्या ज्या औषधी आहेत ह्या औषधींच्या संशोधनावरील खर्च वाचत असतो, कारण पेटंट नसतो, हो की नाही. तर खर्च वाचत असतो आणि त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ही ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने कमी असते. लाईफस्टाईल अँड डिसिजेस बघायचेत आता आपल्याला. हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. वेगवेगळे आजार आपल्याला का होतात, तर आपली जीवनशैली महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. लाईफस्टाईल म्हणजे काय, जीवनशैली. ओके, तर आपल्याला बघायचं आहे लाईफस्टाईल अँड डिसिजेस. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. ह्या आपल्या जीवनशैलीमध्ये काय इन्क्लूड असतं, तर आपलं डेली रुटीन इन्क्लूड असतं की आपण रोजचं आपलं वागणं म्हणजे कशाबाबत, आपल्या हेल्थबाबत. आपण काय खातो पितो, कसे राहतो, बॉडीला किती आराम मिळतो वगैरे, हे सगळं डेली रुटीन. अँड द टाईप ऑफ फूड, आणि आपण काय अन्न खातो. Nowadays, habits like staying in bed till late morning and going to bed late in night, frequent changes in meal timings, lack of physical exercise, consumption of junk food, etc. have been increased. बघा, आपल्या ह्या आजकालच्या जीवनामध्ये, जीवनशैलीमध्ये हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग म्हणजे काय, उशिरापर्यंत उठणे. आपण फार बहुतेक जण उशिरापर्यंत उठतात, उशिरा रात्री झोपतात. जेवणाच्या वेळा आपण पाळत नाही, सारख्या बदलत राहतात, हो की नाही. तसंच लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे काय, तर फिजिकल एक्झरसाइज नसते. नंतर कन्झम्पशन ऑफ जंक फूड, आणि जे जंक फूड आहे, आरबट चरबट खाणं म्हणतो आपण त्याला, तर ते जसं समोसा, कचोरी वगैरे किंवा पिझ्झा, बर्गर, हे खाण्याचं प्रमाण सध्या जास्त वाढलेलं आहे. ड्यू टू धिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. आणि ह्यामुळेच काय व्हायला लागले की आजारी पडण्याचं प्रमाण जास्त वाढत आहे मित्रांनो. त्यामुळे आपली जीवनशैली बदलणं फार गरजेचं आहे. नेहमी आपले जे बुजुर्ग आहेत, जे वरिष्ठ लोक आहेत, ते नेहमी सांगतात, आजोबा देखील तुमच्या घरात असतील तर ते बोलत असतील की रात्री उशिरापर्यंत जागू नये, सकाळी लवकर उठावे, हो की नाही. हे चांगल्या आरोग्याचं लक्षण असतं मित्रांनो. तर प्लीज त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आता तर तुम्हाला बराच वेळ आहे, व्यायाम करत जा, हो की नाही. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड, पीपल शुड फॉलो राईट लाईफस्टाईल. आणि जेव्हा आजारी पडण्याचं प्रमाण कमी, आपल्याला जर आजारी पडण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर मग योग्य जीवनशैली ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. ओके, इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, राईट फूड, योगासनाज. म्हणजे बघा, त्या योग्य जीवनशैलीमध्ये काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे, तर पुरेशी झोप, नंतर योग्य असा आहार पाहिजे, आपल्या जेवणामध्ये योग्य आहार पाहिजे, झोप पाहिजे, नंतर योगासनाच पाहिजे. योगासनं करणं महत्त्वाचं आहे, प्राणायाम करणं महत्त्वाचं आहे. शिवाय फिजिकल एक्झरसाइज करणं देखील महत्त्वाचं आहे, पण आपल्या बॉडीच्या कुवतनुसार ते करणं गरजेचं आहे. एखाद्या छोट्या मुलाला जर खूप एक्झरसाइज सांगितली, त्याला 8-8, 10-10 किलोमीटर चालायला सांगितलं, तर त्याला ते त्याच्या बॉडीला सहन होईल का, नाही. तर आपल्या बॉडीनुसार व्यायाम करणं गरजेचं आहे. फिजिकल एक्झरसाइज शूड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. आता मी जे सांगितलं तेच की हा व्यायाम आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला झेपेल असाच करणं महत्त्वाचं आहे. प्राणायाम अँड योगासनाज शूड बी परफॉर्म्ड अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. आता हे प्राणायाम आणि योगासन जो आता आजकाल असा आहे, जो उठला तो सांगतो की प्राणायाम असा करायचा असतो, योगासन असं करायचं असतं. कोणीही आपले फॅमिली रिलेटिव्स जर आपल्याकडे आले तर ते आपल्याला लगेच लेक्चर द्यायला सांगतात की तू असा व्यायाम करत जा, ते करत जा. पण मित्रांनो, हा प्राणायाम किंवा योगासन हे एक्सपर्ट व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच करणं योग्य आहे आणि महत्त्वाचं आहे. तेच आपल्या
हेल्थसाठी उपयुक्त आहे. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनाज. त्यासाठी तुम्ही प्राणायाम आणि योगासनाचे व्हिडिओज बघू शकतात. पुढे आहे व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशन म्हणजे काय? लसीकरण. व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट इन्फेक्शियस डिसीजेस. आता आपण ह्याच पाठामध्ये सुरुवातीला इन्फेक्शियस डिसीज पाहिले आपण. त्यात आपण व्हॅक्सिनेशन हा पॉईंट देखील पाहिला आहे की लसीकरण फार महत्त्वाचं असतं रोगाला प्रतिबंध म्हणून. कलेक्ट द व्हॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियरबाय क्लिनिक अँड स्टडी इट. तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, जेव्हा आपण इन्फेक्शियस डिसीज पाहिले होते तेव्हाही सांगितलं होतं की तुमचासुद्धा लहान असतानाचा एखादा चार्ट असेल लसीकरणाचा, तुम्ही विचारू शकता घरामध्ये, किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जवळच्या कोणत्याही दवाखान्यात जाऊन लसीकरण तक्ता मिळवा आणि बघा की लसीकरण कशा प्रकारचं केलेलं असतं, की बाळाला कोणकोणत्या पिरियडमध्ये लसीकरण केलेलं असतं किंवा करावं लागतं हे बघा, माहिती मिळवा. ओके. पुढे आहे डू यू नो. डू यू नोमध्ये आपल्याला बघायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर्ड द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. म्हणजे 2015मध्ये 1 जुलै 2015मध्ये भारत सरकारने पंतप्रधान जन औषधी योजना ही योजना जाहीर केलेली आहे. इन धिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइसेस टू द सिटीजन्स. जन औषधी स्टोअर्स आर ऑल्सो लॉन्च फॉर धिस पर्पज. जे गरीब व्यक्ती आहे किंवा जनतेला ह्या औषधी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत ह्या योजनेअंतर्गत. आणि त्यानुसार काही मेडिकल स्टोअर्स देखील सुरू करण्यात आलेले आहेत. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल. आपल्या ज्या भारतीय कंपन्या आहेत त्या ह्या जेनेरिक औषधांची निर्यात करतात अगदी मोठ्या प्रमाणावर. तुम्हाला आठवतं की ह्या कोविड-19च्या प्रादुर्भावाखाली जेव्हा पूर्ण जग आलं तेव्हा अमेरिकेलासुद्धा ह्या एवढ्या वातावरणात कठीण काळामध्ये अमेरिकेला भारताने मदत केली आणि औषधी निर्यात केल्या. माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलवर जाऊन बघू शकतात की ह्या जेनेरिक औषधी निर्यात केलेल्या आहेत भारताने. However, those medicines are sold under brand name with high prices in India. आणि त्याच औषधी मात्र भारतामध्ये ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला विकल्या जातात मित्रांनो. इन अमेरिका 80% मेडिसिन्स आर यूज्ड आर जेनेरिक. आणि ह्याच औषधी अमेरिकेमध्ये 80% ह्या औषधी अमेरिकेमध्ये जेनेरिक औषधांचा वापर केला जातो आणि त्या कमी किमतीमध्ये वापरल्या जातात. आणि त्यामुळे काय होत असतं, ड्यू टू धिस hundreds of billions of money is saved there. आणि मग शेकडो अब्ज रुपये तेथे अशा प्रकारे वाचविले जातात मित्रांनो.